लाडकीपर्यंत लाडक्याचा 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, वाटपाची तारीख काय असणार आहे, याच्याबद्दल दोन न्यूजपेपर मध्ये महत्त्वाच्या बातम्या समोर आल्यात. तारीख कोणती असणार आहे, किती तारखेपर्यंत तुम्हाला वाटप होणार आहे, याच्याबद्दलची माहिती ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. तर लाडक्याचा सर्व लाडक्यांना विनंती आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि ज्या लाडक्यांना 21वा 22वा हप्ता भेटला नाहीये त्यांना हा 23वा हप्ता भेटणार का त्यांचे पुढचे सगळे हप्ते बंद होणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. किती लाडक्यांना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीयेत, किती लाडके त्यांना भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी समोर आल्यात. आणि ज्यांना ज्यांना भेटले नव्हते त्यांना काय नेमकं केलं तर पैसे येऊ शकतात, या पण गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. पुराव्यासहित सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. चला वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे. शेवटचे 4 दिवस शिल्लक राहिले. मे महिना संपायला फक्त 4 दिवस शिल्लक राहिले आणि या 4 दिवसामध्ये हप्ता वाटप होणार का किंवा नेमका कधी हप्ता वाटप होणार आहे याच्याबद्दलची बातमी तुम्हाला या ठिकाणी लाडक्यांना सांगणार आहे. खूप महत्त्वाची बातमी समोर आली. अंदाची बातमी म्हटलं तरी चालेल, ही बातमी समोर आली. चला बघूया. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक महत्त्वाच्या सूत्राकडून त्यांना ही बातमी मिळाली, अशा स्वरूपाचा उल्लेख या ठिकाणी न्यूजपेपर मध्ये, टीव्ही चॅनल मध्ये या ठिकाणी केलेला आहे. चला वेळेवाच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 23वा हप्ता वाटप नेमकं कधी होणार आहे. मे महिन्याचा हप्ता आणि हा तुम्हाला गेम चेंजिंग हप्ता असणार आहे. मागचा पण तुम्हाला बोललो तर लाडक्यांना गेम चेंजिंग हप्ता होता आणि जवळजवळ लाखो लाडक्यांना तो हप्ता भेटला नव्हता. तुम्हाला मी बोलतो त्या गोष्टी आता बघितल्या असेल खऱ्या ठरतात, कारण की लाडक्यांना यावेळेचा हप्ता देखील गेम चेंजिंग असणार आहे. पडताळण्या सुरू आहेत. पडताळण्यामध्ये ज्या लाडक्यांचे हप्ते भेटणार त्यांनाच तो हप्ता भेटणार आहे आणि नंतर लाडक्यांना बऱ्याच काढून टाकलं जाणार आहे. 23वा हप्ता हे गेम चेंजर असणार आहे आणि हा हप्ता कधी भेटणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे. वितरणाची तारीख नेमकी काय असणार हे आपण बघणार आहोत. चला तर कोणत्या महिलांना मिळणार हा 23वा हप्ता, मे महिन्याचा हप्ता, बातमी समोर आली ती दाखवणार आहे. कोणत्या महिलांना बाहेर काढलं जाणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर हप्ता वाटपाचं नेमकं कधी होणार आहे, केव्हा तारीख असणार हे तुम्हाला दाखवणार. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला आजची लेटेस्ट बातमी आहे. ही साम टीव्हीची बातमी या ठिकाणी आलेली आहे. बघू शकता तुम्हाला या ठिकाणी तारीख जर बघितली आपण तर 28 मे आजची तारीख तुम्हाला, लेटेस्ट तारीख तुम्हाला दिसत आहे. लाडकी बहीण योजना 4 दिवसामध्ये मे महिना संपणार. लाडकीच्या खात्यामध्ये 1,500 कधी जमा होणार, वाचा लेटेस्ट अपडेट. बघा एक मोठी अपडेट समोर आली आहे. 4 दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेत. मे महिना संपायला 4 दिवस शिल्लक राहिलेत आणि या 4 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता भेटणार का किंवा नेमका हप्ता कधी वाटप होणार आहे, 1,500 रुपये तुम्हाला अकाउंटला कधी येणार आहेत मे महिन्याचे, याच्याबद्दल ही बातमी साम टीव्हीची आलेली आहे. आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे. त्याचबरोबर लाडकेजनो पुढची बातमी आहे टाइम्स नाव मराठीची. बघा दोन महत्त्वाच्या बातम्या समोर आल्यात. ज्या गोष्टी येतात टीव्हीवर येतात, न्यूजपेपरला येतात किंवा ज्या गोष्टी मला वरून समजतात त्या गोष्टी तुम्हाला मी लाडक्यांना सांगत असतो. आणि आपले बघा आपण ज्या गोष्टी सांगतो 100% या ठिकाणी खऱ्या होतात. त्याच्यामुळे आता बघा ही बातमी आहे टीव्ही मधली, न्यूजपेपरली बातमी आहे. याच्यावर मी तुम्हाला काही डायरेक्ट सांगणार नाही. ह्यांनी जी तारीख सांगितली याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. हे ते तुम्हाला तारीख दाखवतोय, पण नक्की पैसे कधी येणार ती माझी पण तारीख या ठिकाणी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. चला बघा टाइम्स नाव मराठीची काय बातमी बघूया. लाडकी बहीण योजना महिना संपत आला तरी खात्यामध्ये पैसे येण्याचे नाव नाही, नेमकं घडतं तरी काय, वाचा अपडेट. बघा महिना संपायलाय, मे महिना संपायलाय तरी पण हप्ता येत नाहीये. नेमका कधी हप्ता वाटप होणार आहे यांनी पण तारीख सांगितली. दोन्ही लाडक्या बहिणींना म्हणजे दोन्ही न्यूजपेपर वाल्यांनी काय तारखा दिल्यात त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. आता ही पहिली जी बातमी आहे साम टीव्हीची बातमी लाडक्यांनो. ही साम टीव्हीच्या बातमीमध्ये बघा काय दिलेलं आहे, कोणत्या तारखेला येणार आहे हे त्यांनी सांगितलंय. अवघ्या 4 दिवसामध्ये मे महिना संपणार आहे, परंतु बघा 4च दिवस शिल्लक राहिले, परंतु अद्याप लाडक्या बहिणीच्या या हप्त्याबद्दल कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे राज्यातील महिलांना हा हप्ता कधी मिळणार याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या 10 ते 15 तारखेदरम्यान पात्र महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो. महिला व बालविकास, नीट वाचा लाडक्यांनो, महत्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागाकडून लवकरच या हप्त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. बघा महिला व बालविकास विभाग यांच्यातर्फे ही महत्वाची बातमी समोर येणार आहे. लवकरात लवकर ही बातमी समोर येणार आहे अशी शक्यता या ठिकाणी साम टीव्हीने सांगितले. आणि या ठिकाणी बघा 10 ते 12 तारखेमध्ये म्हणजे 10 ते 12 जून पर्यंत हे पैसे येतील अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी समोर आली. पण या ठिकाणी एक अजून एक महत्वाची गोष्ट, आज ईद आहे आणि ईद निमित्त मेरे सभी लाडकी बहनों को या ठिकाणी ईद की बहुत बहुत मुबारक हो, ईद मुबारक हो सबको.
चला तर लाडक्या बहिणींना अजून एक महत्वाची गोष्ट, आता ही साम टीव्हीची तुम्हाला बातमी सांगितली, टाइम्स नाव मराठीची पण बातमी बघा, मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे. तर याच्याबद्दल बघा, मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता मिळालेले लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचं वातावरण होत आहे. तर या ठिकाणी बघा, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नीट वाचा बघा, 2 न्यूजपेपरमध्ये बातमी येली आहे, त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जून महिन्यात दिला जाणार असल्याची बोलले जात आहे. जून महिन्याच्या पहिल्या 15 तारखेपर्यंत हा लाभ लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात जात आहे. बघा, दोन्ही पण न्यूजपेपरला एकच बातमी आली, 10 ते 15 तारीख म्हणजे 15 तारखेपर्यंत, 15 जून पर्यंत हा लाडक्या बहिणीला हप्ता भेटणार आहे अशा स्वरूपाची बातमी समोर यायला लागली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, यावेळेचा जो हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता, म्हणजे जून महिन्यामध्ये तो हप्ता येणार आहे. तर जून महिन्यामध्ये येणाऱ्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना खूप गरज आहे. त्यांच्या लहान मुलांचे शाळेत शिक्षण असेल, त्यांच्या फीस भरणं असेल, त्या ठिकाणी त्यांचे ॲडमिशन घेणं असतील, किंवा शालेय साहित्य पुस्तकं घेण्यासाठी असतील, किंवा वेगवेगळ्या कामासाठी त्यांना ते पैसे लागतील. त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की पहिल्या आठवड्यामध्ये, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 10 तारखेपर्यंत पैसे टाकावेत. सरकारने लवकरात लवकर, हा हप्ता खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सरकारने ही काळजी घ्यावी. आणि ज्या लाडक्यांना मागचे हप्ते बंद झालते त्यांना पण लवकरात लवकर हप्ते चालू करावेत, कारण की बऱ्याच लाडक्यांचे मेसेज येत आहेत, कमेंट्स येत आहेत की सर आमच्या घरी 4 चाकी वाहन नाही. असं तुम्हाला होतं की कमेंट बॉक्स सांगा. लाडक्याला तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी आहेत का कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. ज्यांना हप्ते भेटलेत आणि ज्यांना नाही भेटलेत दोन्ही पण सांगायचे, कारण की तुमचे पण भविष्यात हप्ते बंद होऊ शकतात. बऱ्याच लाडक्यांचे हप्ते बंद झालेत. तुम्हाला आकडेवारी पण दाखवतो, 70 लाख लाडक्या बहिणींना हप्ते भेटत नाहीयेत. तर बघा लाडक्यांनो, पहिलं कारण लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का. दुसरी गोष्ट, 2.5 लाखाचं उत्पन्न तुमच्या घरामध्ये आहे का. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे का. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्यांनो, तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत का. ह्या 4 प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. ज्या लाडक्या त्यांनी EKYC केली नाही केली त्यांनी पण सांगा. आणि 5वा अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे तुमचं बँकची DBT ॲक्टिव्ह आहे का, बँकची KYC ॲक्टिव्ह आहे का. कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचं आहे, कारण की लाडक्या ताईंनो, तुम्हाला एक बातमी दाखवलोय, ही बातमी आजची लेटेस्ट बातमी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात दाखवले, सांगितलंय की 70 लाख महिलांची नावे वगळलेली आहेत. टाइम्स नाव मराठीची बातमी, 70 लाख महिलांची नावे वगळली आहेत. तर लाडक्या ताईंनो, याच्यामध्ये तुमचा पण नंबर लागायला नको. बऱ्याच लाखो लाडक्या ताईंना, म्हणजे 70 लाखापर्यंत हा आकडा पोहोचलाय. 70 लाख लाडक्या ताईंना पैसे भेटले नाहीत अशा स्वरूपाची एक प्रारंभिक स्वरूपाची माहिती समोर येत आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, आणि ह्यांचे बघा, आता ज्यांची कागदपत्रे द्यायची आहेत का, त्यांची EKYC परत होणार का, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे सरकारला पण एक विनंती आहे, ज्यांना हप्ते भेटले नाहीये त्यांनी लवकरात लवकर EKYC त्यांची करून घ्यावी, त्यांना हप्ते लवकरात लवकर पुन्हा सुरू करावे. कारण की गरीब लाडक्या त्यांची मेसेज येत आहेत, कमेंट्स येत आहेत की आम्ही गरीब असताना देखील आम्हाला हप्ते येत नाहीत. आमच्या शेजारी 4 चाकी वाहन असलेल्यांना हप्ते भेटायला लागलेत आणि आम्हाला भेटत नाहीत. बाजूच्या ह्या ठिकाणी नोकरदार आहेत, त्यांना हप्ते भेटले ना आम्हाला हप्ते भेटले, असे बरेच या ठिकाणी तक्रारी पण लाडक्या बहिणी करतात. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने, गरीब लाडक्या बहिणीच्या वतीने सरकारला मागणी आहे, लवकरात लवकर ज्यांचे हप्ते बंद झाले त्यांनी हप्ते चालू करावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.